नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. आपण पाहतात गाळीव इतिहास. आजचा आपला विषय आहे निजामकालीन विहिरीचे काही नवीन संशोधन. अगदी थोडा वेळ आपल्या सोबत राहा. याच्यावर माझा आणखी एक व्हिडिओ होता मागच्या वर्षी आणि खूप जवळपास 2-3 लोकांनी त्यांनी पाहिला होता. मात्र काही प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित झाले होते की निजाम कालखंडातले जे विहिरी आहेत, आता निजाम म्हटल्यानंतर आपल्याला माहित आहे की मराठवाड्यामध्ये कर्नाटकातला काही भाग जो आहे, इथं ज्या जुन्या विहिरी आहेत, आड आहेत, तर त्याच्याविषयी अगदी इंटरेस्टिंग अशा प्रकारची मनोरंजक माहिती आपल्याला या ठिकाणी जी मला विचारली आणि त्याची उत्तर मी या ठिकाणी देण्याकरता दुसरा व्हिडिओ बनवत आहे. तर त्याच्यानुसार 1724 ते 1948 224 वर्ष या मराठवाड्यावर 7 निजामांनी राज्य केलं. त्यातला जी काही शेवटचे 2 निजाम महत्वाचे आपल्यासाठी, जो 6वा निजाम ज्याची सत्ता 1911च्या अगोदर आहे, मीर महबूब अली, आणि त्याच्यानंतर जो 7वा निजाम गादीवर आला 1911 ते 1948. तर याच्या दरम्यान, या दोघांच्या दरम्यान मराठवाड्यामध्ये खूप अशा प्रकारची कामं झाली. अनेक तलावाची कामं झाली आहेत, अनेक रस्त्याची कामं झाली आहेत, रेल्वे असेल, असे भरपूर प्रकारची कामं या ठिकाणी झाली. तर ही कामं होत असताना निजामाची आठवण, महत्वाची आठवण आपल्याला या मराठवाड्यामध्ये दिसते. ते म्हणजेच ज्या ठिकाणी निजामाचं शासन होतं त्या ठिकाणी आपल्याला आड दिसत आहेत. आणि या आडाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर आज 100 वर्ष झाली या आडाचं एक रिबीट सुद्धा निघालेलं नाही, त्याचा रहाट सुद्धा निघालेला नाही, किंवा कुठं त्या प्लास्टरला थोडासा एखादा छोटा सुद्धा तुकडा त्याचा उडालेला नाही. तर याच्याविषयी माहिती घेत असताना आपल्याला आता निजामाचं शासन खराब वगैरे हे विषय आपला इथं महत्वाचा नाहीत. आपल्याला महत्वाचा विषय आहे की याची काही टेक्निकल माहिती आहे. या आडाविषयी हा भाग इथं महत्वाचा आपल्या समोर आहे, जे आड आपल्या प्रत्येक गावामध्ये आहेत. तर त्याच्यानुसार 22,360 खेडी निजामाकडे होती. त्याच्यामध्ये मराठवाडा जो आपला आजचे 8 जिल्हे म्हणजे त्यावेळेचे 5 जिल्हे निजामाच्या ताब्यामध्ये होते. आणि बहुतेक गावामध्ये जिथं जिथं निजामाचं शासन आहे तिथे तिथं आड आहेत. मी मुद्दाम सांगितलं की सिमेंट कॉन्क्रीटचे आड त्या कालखंडातले अजूनही मजबूत आहेत. 10-10.5 फूट रुंदीचे आड आहेत. तर याच्यातला महत्वाचा भाग होता की निजामानं पहिल्या काळात असणारे पायरीचे जी काही विहिरी होत्या त्याच्यापासून लोकांना नारूसारखे महत्वाचे रोग आले होते, आणि म्हणूनच त्यांनी बंदिस्त अशा प्रकारचे आड केले. आड खोदण्याकरता कुठल्या प्रकारचं टेक्निक वापरलं तेही आपल्याला इथं फोटोमध्ये थोडक्यात दिसल. त्यानंतर हे जे आडा असतील त्याचं प्रत्येकाचं बजेट ठरलेलं आहे, प्रत्येकाच्या आडाची खोली ठरली आहे, रिबीट ठरलेलं आहे, त्याचं पुली ठरलेले आहे. आणि त्याच्यानंतर महत्वाचा आपला जो विषय होता, आपला दुसरा व्हिडिओ, याच्यामध्ये टेक्निकल बाबी भरपूर मी तुम्हाला सांगितलं, तिथं जात नाहीये. आपला विषय महत्वाचा जो होता की या आडावर एक शिलालेख लावलेला आहे. शिलालेख म्हणजे सिमेंटनं कोरलेला आहे. तर त्यावरून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहीत होतात. याच्यावर नेमकं काय काय लिहिलंय हे आपण जाणून ज्यावेळेस घेतो, म्हणजे आपण आपल्या गावात जावा, जिथं आपला आडा आहे तिथं उभा राहावा, आणि मी सांगितलेलं तुम्हाला दिसेल. समोर आपल्या नंबर प्लेटही टाकतोय. तर त्याच्यामध्ये त्या नंबर प्लेटवर प्रत्येक ठिकाणची नंबर प्लेट जी असेल ही सारख्याच लांबी आणि रुंदीची आहे, त्याच्यात कुठलाच बदल नाही. त्याच्यात 5 ओळीमध्ये लिहिलेल्या आहेत, वेगवेगळ्या माहिती लिहिलेली आहे. तर त्या माहितीचा पहिला जो टप्पा आहे, तर तुम्ही दिसतंय तुम्हाला एच निजाम लिहिलेला आहे. एच निजाम, त्याचा अर्थ होतो हिज एक्झॉल्टेड हायनेस, म्हणजे निजामाला दुसऱ्या महायुद्धामध्ये मदत केल्याबद्दल इंग्रजांनी ही पदवी दिली होती. तर ते आहे हिज एक्झॉल्टेड हायनेस. दुसरा जो WSD लिहिलेला आहे बघा, त्या WSDचा अर्थ होतो वेल सिंकिंग डिपार्टमेंट. वेल सिंकिंग डिपार्टमेंट म्हणजेच काय की जे ज्याला आपण आड खातं किंवा विहीर खोदण्याचं खातं ज्याला आपण म्हणता येईल, PWD अंतर्गतच हे स्वतंत्र अशा प्रकारचं डिपार्टमेंट निजामाने त्या कालखंडामध्ये केलं होतं. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे WSD, वेल सिंकिंग डिपार्टमेंट. तिसरा जो शब्द लिहिलेला आहे तर तो आहे 2, त्याच्यामध्ये प्रत्येक गावामध्ये बदल दिसल. तर ते पहिला जो शब्द आहे ते आहे तालुक्याचं नाव आहे. जसं माझ्या पुढं समजा तुळजापूर लिहिलंय आणि TN लिहिलंय, तुमचा तालुका कुठला असेल त्याच्यानुसार पहिला अक्षर येईल, आणि पुन्हा N आणि R हे 2 शब्द तिथे येतील. काही ठिकाणी तुम्ही बघत असाल तर तिथं N जास्तीत जास्त तुम्हाला दिसेल. N चा अर्थ होतो
न्यू वेल म्हणजे नवीन विहीर, आणि आर जर लिहिला असेल कुठं तर ते आहे जुनी विहीर. म्हणजे हे जी काही असेल तिसरी ओळ. त्याच्यानंतर आहे लिहिलेलं 1308 म्हणजे फसली 1398 1348 जे काय असेल ते, आणि पुढे लिहिलंय वाक्य एफ. तर 1300 नंतर 1358 जी काय असेल ते एफचा अर्थ होतो फसली, म्हणजे याचा अर्थ होतो 1358 फसली. मी जे इथं माझ्याकडे आहे ते. तर याचा अर्थ फसलीच्या अगोदर जी काही शब्द तुम्हाला किंवा संख्या लिहिली असेल त्याच्यामध्ये 590 मिसळा, तुम्हाला आपोआप या विहिरीचं वर्ष सापडेल. त्याच्यानंतर खाली जो लिहिलेला आहे डी, आणि पुढच्या बाजूला एक आकडा दिलाय, तर डीच्या पुढं त्याची डीचा अर्थ होतो खुली, म्हणजे त्या असणाऱ्या डिस्ट्रिक्ट मधली जी काही विहीर तुमची आहे त्याची खुली किती आहे हे त्याच्यामध्ये लिहिलंय. आणि पुढचा जो आहे डिस्ट्रिक्टचा नंबर आहे, म्हणजे जिल्ह्याचा ही किती क्रमांकाची विहीर आहे. अशाच रीतीने एकंदर म्हणजेच आणखी एक तिसऱ्या क्रमांकाचं कदाचित राहून गेला असेल की तालुक्याचं नाव लिहिल्यानंतर न्यू किंवा आर म्हणजे एन किंवा आर लिहिलं असेल तर त्याच्यामध्ये एक पुढे आकडा दिलेला आहे, आणखी तो आकडा आहे तालुक्यातल्या विहिरीचा क्रमांक दिलेला आहे. म्हणजे अशा रीतीने एकंदर या निजामानं 60 फूट 65 फूट 70 फूट असे तिथला पाया कसा आहे त्याच्यावर हे जी काही विहिरी असतील ती खोदलेली असतील. याच्यावर मी मगाशी सांगितल्यासारखं सविस्तर व्हिडिओ दुसरीकडे पहा. मात्र फक्त इथं आपल्याला या निजामाची जी काही बोर्ड लावलेला आहे, पाटी लावलेली आहे, शिलालेख लिहिलेला आहे, तर त्याच्यावरली माहिती या ठिकाणी लिहिली. पुन्हा एकदा आपल्या पुढं रिपीट करतोय. 5 ओळीमध्ये आहे. एच लिहिलेला आहे. याचा अर्थ होतो हिज एक्झॉल्टेड हायनेस निजाम्स. दुसरा आहे WSD म्हणजेच वेल सेंट्रिंग डिपार्टमेंट. तिसरी जी ओळ आहे ती तालुक्याचं पहिलं अक्षर आहे. त्याच्यानंतर विहीर न्यू आहे का, न्यू म्हणजेच नवीन विहीर, आर असेल तर जुनी विहीर रिन्युअल, आणि तिथं तालुक्याचा क्रमांक आहे. त्याच्यानंतर फसलीतलं म्हणजेच इसवी सन काढायचं आहे, त्याच्याकरता 590 मिसळायचं आहे. आणि पुढं शेवटची जी ओळ असेल तिथं लिहिलेलं आहे डी, म्हणजे त्याची डेप्थ किती आहे त्याचा आकडा पुढं आहे, आणि पुढं जे लिहिलेला आहे तो आहे डिस्ट्रिक्ट मधली किती नंबरची विहीर आहे. तर अशा प्रकारे या निजामाच्या विहिरी आपण कुतूहलानं आपल्या गावामध्ये जिथं मराठवाड्यातले खास करून लोक असतील त्यांनी पाहावं आणि हा माहितीचा आनंद घ्यावा. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा. आपले काही प्रश्न असतील तर मांडा. पुन्हा एकदा आपण नव्याने भेटू. तोपर्यंत धन्यवाद.